नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेणारे मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे बँक ऑफ बडोदाकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. 2025 साठी इथं वॅकन्सी असणार आहे. स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी इथं पदं असणार आहे. एकूण इथं 330 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. त्यासाठी इथं आपल्याला एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री, त्यानंतर एमबीए, सीए वाले इथं अप्लाय करू शकता. बीटेक, एमई, एमटेक वाले अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे या व्हिडिओला. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली रिक्वायरमेंट जी असणार ह्युमन रिसोर्स ऑन आपल्याला फिक्स्ड टर्म अँड एंगेजमेंट असणार कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस जॉब असणार आहे डिपार्टमेंट बँक ऑफ बडोदाकडून. ओके, याची अप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत 30 जुलै 2025 पासून तर 19 ऑगस्ट 2025 पर्यंत. इम्पॉर्टंट नोट वगैरे दिलेलं आहे, जसं की आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले सगळी नोटिफिकेशन वाचून घ्यायची आहे. आपल्याला करंट ऑपॉर्च्युनिटीज वगैरे बघून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कॉल लेटर, इंटरव्ह्यू डेट्स वगैरे ही माहिती असणार ईमेल ॲड्रेस वगैरे कळवण्यात येईल आणि डेली बेसिस वेबसाईटवर चेक करत राहायची असं सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला मिनिमम 6 महिन्यांच्या पुढे एक्सपिरियन्स असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, त्यासाठी त्याचे पद जे असणारे पोझिशन दिलेले आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि डिपार्टमेंट दिलेले आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स दिलेले आहे आपल्याला, सगळी माहिती दिलेली आहे. वाचून घेऊया एक एक माहिती. ओके, तर सगळ्यात पहिले जे पद असणार डिपार्टमेंट असणार डिजिटलमध्ये 20 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला डेप्युटी मॅनेजर असणार आहे, सॉरी, प्रोडक्ट असणार आहे आपल्याला मासमध्ये, आपल्याला मास टर्मिनेस्ट सिस्टममध्ये एक वॅकन्सी असणार. याच्यामध्ये आपल्याला 24 ते 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यासाठी आपल्याला बॅचलर ऑफ डिग्री कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्री बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्सवाले अप्लाय करू शकता. मॅन्डेटरी असताना आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तर लागणार आहे. प्रेफरन्स भेटणार आहे याच्यामध्ये आपल्याला, ज्यांचं इथं झालेलं असेल 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला असेल मास टर्मिनिस्टिसमध्ये सिस्टममध्ये त्यांना येतं. ओके, त्यानंतर जी वॅकन्सी असणार याच्यामध्ये प्रोडक्ट मासमध्ये वॅकन्सी असणार, याच्यामध्ये सिस्टममध्ये एक वॅकन्सी. याच्यामध्ये आपल्याला 30 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स आणि मास्टर डिग्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पण आपल्याला 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्यानंतर जे पद असणार डेप्युटी मॅनेजर प्रोडक्ट अकाउंटंटमध्ये असणार आहे 2 वॅकन्सी. 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन मास्टर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. BCA, MCA, BTech वाले अप्लाय करू शकता. चांगली क्वालिटी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर आपल्याला डेप्युटी मॅनेजर प्रोडक्टसाठी वॅकन्सी असणार ओपन नेटवर्कवर डिजिटलमध्ये. याच्यामध्ये एक वॅकन्सी 25 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बीटेक कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला MCA, PGDM वाले, एमटेक वाले अप्लाय करू शकता. ओके, चांगली क्वालिटी असणार आहे. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पण लागणार आहे. डेप्युटी मॅनेजरसाठी इथं वॅकन्सी डिजिटल प्रोडक्ट असणार आहे. याच्यासाठी एक वॅकन्सी असणार आहे. 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. या ठिकाणी आपल्याला मॅन्डेटरी असणार आहे बीटेक कॉम्प्युटर सायन्सवाले आणि MCA, PGDA, ME, एमटेक वाले इथं अप्लाय करू शकतो. MSc वाले. ओके, मॅन्डेटरी असणार आहे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. ओके, तर डेप्युटी मॅनेजर असणार आहे डिजिटल प्रोडक्टसाठी. ओके, याच्यासाठी आपल्याला इथं वॅकन्सी असणार आहे. मिनिमम आपल्याला इथं 26 ते 36 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. बीटेक वाले इथं अप्लाय करू शकतो. कॉम्प्युटर सायन्स, MCA, PGDM, ME वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, एमटेक वाले अप्लाय करू शकता. इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. डिजिटल प्रोडक्टमध्ये इथं वॅकन्सी असणार एक पद असणार 28 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला इथं असणारे बीटेक वाले अप्लाय करू शकता. MBA, PGDA, ME, एमटेक वाले, MSc वाले अप्लाय करू शकता. इथं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजरला वॅकन्सी आहे. प्रोडक्ट असणार मोबाईल बिझनेस ॲप्लिकेशनसाठी एक वॅकन्सी. 26 ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँड MCA, PGDM, ME, एमटेक, MSc वाले अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. जे पद असणार आहे आता प्रोडक्ट मोबाईल बिझनेससाठी ते वॅकन्सी असणार आहे. मोबाईल बिझनेस ॲप्लिकेशनसाठी एक वॅकन्सी 31 ते 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला बीटेक कॉम्प्युटर सायन्स, MCA, PGDM, ME, एमटेक, MSc वाले अप्लाय करू शकता. 10 वर्षाच्या एक्सपिरियन्ससाठी ते वॅकन्सी असणार आहे. आता नंतर डेप्युटी मॅनेजर सेल्स अँड डिजिटल लँडिंगसाठी 10 वॅकन्सी 26 ते 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. प्रेफरन्स ज्यांना असणार इथं सगळ्यात आधीचा डिजिटल लँडिंगमध्ये ज्यांचे डिग्री वगैरे शेड्यूल झाले त्यांच्यासाठी. ओके,
त्या ठिकाणी इथं आपल्याला जे ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला कमीत कमी. ओके. असिस्टंट मॅनेजरसाठी सगळ्यात जास्त वॅकन्सी असतात. डिपार्टमेंट असतात एम-एस-एम-ई वॅकन्सी असिस्टंट मॅनेजरसाठी. याच्यामध्ये आपल्याला असिस्टंट मॅनेजर एम-एस-एम-ई सेलसाठी 300 वॅकन्सी असणार मित्रांनो. 22 ते 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी असणार बॅचलर डिग्री आणि डिसिप्लिन. आणि ज्यांचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल, एम-बी-ए झालेलं असेल, त्यांना इथं सगळ्यात ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. ते मॅन्डेटरी असणार आहे. मिनिमम आपल्याला 2 वर्षाचा आपल्याला इथं एक्सपिरियन्स लागणार आहे सेल्स असिस्टचा. ओके. एम-एस-एम-ई मध्ये एन-बी-एफ-सी मध्ये. ओके. तर अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आता जी वॅकन्सी असणार आहे रिस्क मॅनेजमेंटसाठी तर वॅकन्सी असणार आहे 10 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डेप्युटी मॅनेजर असणार आहे. ट्राय अँड पार्टीमध्ये याच्यामध्ये 2 वॅकन्सी 23 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री इन आय-टी वाले आणि मास्टर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एम-बी-ए वाले इथं अप्लाय होतात. सी-ए वाले अप्लाय करू चांगली क्वालिटी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर इथं थर्ड पार्टी असणार आहे रिस्कमध्ये मॅनेजमेंटमध्ये स्पेशलिस्टमध्ये इथे वॅकन्सी असणार आहे 2 वॅकन्सी 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्री इन आय-टी सेक्टरमध्ये अप्लाय करू शकता. ओके. इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. डेप्युटी मॅनेजरसाठी ग्रुप रिस्क मॅनेजमेंटसाठी 2 वॅकन्सी 23 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ग्रॅज्युएशन फुल कोर्स झालेलं पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिग्री डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. इथं पण आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पण लागणार आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला ग्रुप रिस्क मॅनेजमेंटसाठी एक वॅकन्सी 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एम-बी-ए पी-जी-डी-एम वाले इथं अप्लाय करू शकता. यासाठी आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर सायबर सिक्युरिटी रिस्कसाठी एक वॅकन्सी 23 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्याच ठिकाणी आपल्याला इथे लागणार बॅचलर डिग्री सायबर सिक्युरिटीमध्ये झालेली पाहिजे. एम-बी-ए वाली पण अप्लाय करू शकतो सायबर सिक्युरिटीमध्ये. ओके. त्याच्यामुळे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर इथं असणार आहे आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये रिस्क असणार आहे 2 वॅकन्सी 25 ते 37 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता या ठिकाणी जे आपल्याला मित्रांनो डिग्री बॅचलर डिग्री पाहिजे सायबर सिक्युरिटीमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. मिनिमम इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. अशा पद्धतीची पदे तुम्हाला मी सांगितलेली आहेत. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता पुढे आल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलेले आहेत. त्याच्या कामाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता हे पद असणार डिपार्टमेंट वाईज पोझिशन असणार आहे. कॅटेगरी वाईज पदं भरली जातात. हे लक्षात द्यायचं आहे. जसं की डिजिटलमध्ये तुम्ही डिपार्टमेंट बघू शकता. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कॅटेगरी वाईज. ओके. एम-एस-एम-ई मध्ये असिस्टंट मॅनेजरची 300 जागा आहे. याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. कोणत्या कॅटेगरीला किती पदं असणार आहे. ओके. सगळ्यात जास्त पदं तेच भरली जाणार आहे. त्याच्यानंतर इथं असणार रिस्क मॅनेजमेंटमध्ये त्याच्यात पण तुम्ही बघू शकता. ओके. कॅटेगरी वाईज पदं वगैरे. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे कॅटेगरी वाईज इथं. ओके. कॅटेगरी वाईज आपल्याला एज लिमिटमध्ये सूट असते मित्रांनो. SC/ST ला इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC ला 3 वर्षाची सूट असणार आहे. PWD जनरल EWला 10 वर्षाची सूट. OBC PWD ला 13 वर्षाची सूट. SC/ST PWD SC/ST PWD ला 15 वर्षाची सूट. ओके. एक सर्व्हिस स्टँडला वगैरे सूट असणार आहे कॅटेगरी वाईज. जनरल EWला 5 वर्षाची, OBC ला 8 वर्षाची, SC/ST ला 10 वर्षाची. 1984 वाल्यांना पण इथे सूट असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लोकेशन आणि पोस्टिंग असणार ऑल इंडियामध्ये असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला जी एंगेजमेंट असणार आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. ओबीसीसाठी तर 5 वर्षाचा इथं असणार आहे कॉन्ट्रॅक्ट पिरियड जॉईनिंग पासून. आणि त्याच्यानंतर इथं बाकी जे असणार आहे ऍडिशनल वाल्यांसाठी पण ते मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत असणार आहे. पण तुम्हाला वाढवून इन केस आपल्याला इथं वाटलं त्यांना वाढून द्यायचं 10 वर्षापर्यंत जॉब करू शकता. युअर एंगेजमेंटसाठी मित्रांनो याच्यामध्ये आपला पिरियड ऑफ जो असणार एंगेजमेंटसाठी 60 वर्षापर्यंत फिक्स आपली इथं असणार आहे. ओके. याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी 850 रुपये प्लस GST EWS जनरल ओबीसीसाठी 175 रुपये प्लस GST SC/ST PWD एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेनसाठी. ओके. महिलांसाठी क्रेडिट आपलं सिव्हिल स्कोर आपल्याला पाहिजे 8680 प्लस. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे याच्यामध्ये. ओके. संपूर्ण नोटीस दिलेली आहे माहिती वगैरे कॅल्क्युलेशन नॅशनॅलिटी इंडियन सिटीजनशिप वाले आपल्या होता सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू बेसिसवर असणार आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला. ओके. जे माहिती वगैरे दिली इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला डॉक्युमेंट आयडी सोबत घेऊन जायचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हे डॉक्युमेंट आपल्या इंटरव्ह्यूला घेऊन जायचे. कॉल लेटर्स व्हॅलिड सिस्टम जनरेट ऍप्लिकेशन डेटा प्रूफ सर्टिफिकेशन. ओके. इंडिव्हिज्युअल आपलं डॉक्युमेंटेशन कॅटेगरी वाईज एज्युकेशन वाईज सगळं डॉक्युमेंटेशन. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे. जे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके. आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे पदावाईज. ओके. त्या पदानुसार आपण इथं बघून घ्यायचे जे आपण पदानुसार आपल्याला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे काय काम असणार आपल्याला संपूर्ण माहिती इथं बघून घ्यायचं आहे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याबद्दल. ओके. आणि इथं आपल्याला
अपलोड करायचे डॉक्युमेंट, रिझ्यूम, 10वी पासचे मार्कशीट, एज्युकेशन सर्टिफिकेशन, डिग्री सर्टिफिकेशन, मार्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेशन. लेफ्ट मंडाटेली सिग्नेचर इथं अपलोड करून टाकायचे आणि फॉर्मॅट सर्टिफिकेट असणार आहे. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. ओके. आणि तुम्हाला जर शंका असेल तर मला इंस्टाग्राम, फेसबुकवर मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवर डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आपल्या करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो मी. आणि जास्तीत जास्त मित्रांना या व्हिडिओला आपल्याला शेअर करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ओके. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला शेअर करा या व्हिडिओला. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.